नमस्कार, मी अमृता दीक्षित. आम्ही ठाणेकर वृत्तवाहिनीमध्ये आपणा सर्वांचं स्वागत. एक दृष्टिक्षेप आतापर्यंतच्या ठळक घडामोडींवर. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या मुख्यमंत्री हरित ठाणे अभियानात आतापर्यंत 27,337 झाडे लावण्यात आली असून 1,00,000 झाडे लावण्याचे लक्ष्य महापालिका 15 ऑगस्टपूर्वी पूर्ण करणार असल्याची ग्वाही ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी दिली आहे. मुख्यमंत्री हरित ठाणे अभियानात कृषी दिनाचे औचित्य साधून सोमवारी सकाळी बाळकोम येथील मुंबई विद्यापीठाच्या धर्मवीर आनंद दिघे उपकेंद्र परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. या समारंभात महापालिका आयुक्त सौरभ राव, मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू रवींद्र कुलकर्णी, माजी स्थायी समिती सभापती संजय भोईर, माजी नगरसेविका उषा भोईर, अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी, उपायुक्त सचिन पवार, उपायुक्त दिनेश तायडे, सहाय्यक आयुक्त प्रीतम पाटील, उपकेंद्रांचे संचालक अद्वैत वैद्य जोशी, बेडेकर महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉक्टर सुचित्रा नाईक आदी मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. दारूवरून वाद झाल्याने 3 मित्रांनी मिळून मित्राची हत्या केल्याची घटना उल्हासनगरमध्ये घडली आहे. वाढदिवसाच्या पार्टीमध्येच ज्याचा वाढदिवस होता त्याला 4थ्या माळ्यावरून ढकलून देत त्याची हत्या केली आहे. या प्रकरणी विठ्ठलवाडी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विठ्ठलवाडी पोलिसांनी मृत तरुणाच्या 3 मित्रांना अटक केली आहे. कार्तिक वायाळ हा चिंचपाडा परिसरात राहत. कार्तिकचा जून 27 रोजी वाढदिवस होता. वाढदिवसानिमित्त कार्तिकने त्याचे 3 मित्र निलेश क्षीरसागर, सागर काळे आणि धीरज यादव यांना पार्टी दिली. चिंचपाडा गावातील आर्या अपार्टमेंटच्या 4थ्या मजल्यावरील निलेश क्षीरसागर याच्या फ्लॅटमध्ये ही पार्टी सुरू होती. या पार्टीमध्ये दारूवरून वाद झाले. या वादात कार्तिक याने निलेशच्या डोक्यात दारूची बाटली फोडली. याचा राग आल्यामुळे निलेश, सागर आणि धीरज या तिघांनी मिळून कार्तिकला 4थ्या मजल्यावरून ढकलून दिले. यामध्ये कार्तिकचा मृत्यू झाला. चिंचपाडा येथे आर्या अपार्टमेंट मध्ये 4थ्या मजल्यावरती कार्तिक नावाच्या मुलाचा बर्थडे साजरा करण्यासाठी त्याचे मित्र 3 जण निलेश, सागर आणि धीरज असे एकत्र 4 जण पार्टी करत होते. त्यानंतर कार्तिक आणखी दारू पाहिजे या साठी आग्रह करत होता, परंतु आपल्याला ऑलरेडी जास्त दारू पिलेलो आहे, नशेत जास्त झालो आहे, आता आपल्याला दारू नको असे इतर मित्र त्याला समजवत असताना त्याचा राग घेऊन कार्तिकने निलेशच्या डोक्यात दारूची बाटली मारून फोडली. अशी घटना आहे. त्यांच्यामध्ये त्याबाबत कार्तिकचे वडील यांनी तक्रार दिलेली आहे की या तिघांनी कार्तिकने त्याच्या डोक्यात मारल्यानंतर या तिघांनी त्याला 4थ्या मजल्यावरून खिडकीतून ढकलून देऊन त्याचा खून केलेला आहे. याबाबत वडिलांच्या फिर्यादीवरून गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे आणि त्यामध्ये प्रथम एरिया दाखल केला होता आणि तक्रारीनंतर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. आरोपींना ताब्यात घेतले असून पुढील कायदेशीर कारवाई चालू आहे. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी.
अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. पंढरपूरच्या आध्यात्मिक नगरीचा महिमा या मूर्ती कलेमुळे देशभरात पोहोचला आहे. तीर्थक्षेत्राच्या ठिकाणाहून मूर्ती घेऊन जाण्याची प्रथा मानली जाते. पंढरी दगडी मूर्ती बनवणारे प्रमुख मूर्तिकार काम करतात. पंढरी एकमेव मूर्ती बाजारपेठ म्हणून नावाजली आहे. तीर्थक्षेत्र पंढरी नगरीमध्ये विठ्ठल रखुमाई बरोबरच मोठ्या प्रमाणात विविध देवदेवतांच्या दगडी संगमरवरी मूर्ती घडवल्या जात असून येथील मूर्तींना देशभरातून मागणी होत असते. पंढरपूरमध्ये श्री विठ्ठल रुक्मिणी, गणपती, राधाकृष्ण, महादेवाची पिंड, नंदी, संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, स्वामी समर्थ, गजानन महाराज, संत महात्मे यासह महापुरुषांच्या मूर्त्या घडवल्या जातात. तसेच फोटोवरूनही मूर्ती या ठिकाणी कलाकार बनवतो. आषाढी वारीची तयारी 6 महिने आधी मूर्तिकार करत असतो. या वारीत लाखो रुपयांची उलाढाल ही होते. माझं नाव अक्षय जयसिंग मंडवाले. आषाढी वारीची तयारी सध्या जोमाने चालू आहे. जास्त करून विठ्ठल रुक्मिणीच्या मूर्तीची मागणी जास्त आहे. 1 फूट 9 इंचा ते साधारण 3.5-4 फुटापर्यंत या मूर्तीचं जास्त हे आहे, खप आहे. विठ्ठल रुक्मिणीच्या मूर्ती आषाढी वारीमध्ये साधारण 150 ते 200-250च्या रेंजमध्ये आम्हाला कराव्या लागतात. साधारण 9 इंच ते 3.5-4 फुटापर्यंत. ह्याची स्टार्टिंग प्राइस अप्रॉक्सिमेट 4,500 पासून चालू आहे ते अप टू 50,000 60,000. जसे साईज वाढेल तशी किंमत वाढत जाते. मूर्तीच्या ह्याच्यामध्ये आपली 5वी पिढी आहे मूर्तीच्या बिझनेसमध्ये. माझे वडील, वडिलांच्या वडिलापासून मूर्तीचा व्यवसाय चालू आहे. आमच्याकडे साधारण आता 35 ते 50 वर्कर्स आहेत कामाला. सध्या जोरात काम म्हटलं तर फक्त सध्या आणि विठ्ठल रुक्मिणीचंच काम जोरात चालू आहे. महाराष्ट्र सोडून आपल्या बाहेरच्या राज्यामध्ये तामिळनाडू वगैरे जास्त मूर्त्यांचा, विठ्ठल रुक्मिणीच्या मूर्त्यांची जास्त मागणी आहे. आणि बाहेरच्या कंट्रीमध्ये म्हटलं तर जर्मनी, अमेरिका, मॉरिशस, अजून काही कंट्री आहे तिथं आपण मूर्त्या पाठवलेल्या आहेत. साधारणतः वारीमध्ये उलाढाल, स्टार्टिंग उलाढाल म्हणजे फक्त वारीच्या काळामधली तर आपण म्हटलं तर 20 लाख ते 40-50 लाखाच्या रेंजमध्ये होती मूर्तीची उलाढाल. किती दिवस आधी या मूर्ती बनवण्याचं काम चालू होतं? साधारण जानेवारी-डिसेंबर महिन्यात, म्हणजे 5 ते 6 महिन्या अगोदर काम चालू करावं लागतं. कला, क्रीडा, साहित्य आणि संगीत या कला क्षेत्रात अभूतपूर्व कामगिरी बजावलेल्या ठाणे जिल्ह्यातील अस्सल ठाणेकर कलाकारांना ठाण्याविषयी नेमकं काय वाटतं हे जाणून घेणार आहोत खुद्द त्यांच्याचकडून. आम्ही ठाणेकर वृत्तवाहिनीची नवी मालिका माझं ठाणं मी ठाण्याचा पाहायला विसरू नका, फक्त आणि फक्त आम्ही ठाणेकर वृत्तवाहिनीवर. गोखल्यांची उसळ ते मामलेदारची मिसळ, तलावपाळीची भेळ ते उपवनला काढलेला वेळ, गडकरी रंगायतन ते काशीनाथ घाणेकर, आम्हाला अभिमान की आम्ही ठाणेकर. ठाणं ही बोलण्याची नाही, अनुभवण्याची गोष्ट आहे. ठाण्याच्या मातीतून आम्हाला जे संस्कार झाले, हनुमान वंशजच्या मातीतून जे संस्कार झाले, ते आम्हाला आयुष्यभर आज तागायत उपयोगी पडतात. कुठेही गेलं तरी आपलं ठाणं, माझं ठाणं ही भावना सतत मनात असते. आणि आज मी ठाण्याचा आहे, मला अभिमान आहे. आपण ठाणेकर आहोत याचा आपल्याला अभिमान आहे. आम्ही ठाणेकर. आम्ही ठाणेकर. आम्ही ठाणेकर.
आम्ही ठाणेकर. आम्ही ठाणेकर. होय, ठाण्यात आम्हाला अभिमान आहे आणि होय आम्ही ठाणेकर.